तर माझा लुक असा आहे आणि हे स्वेटर तुम्हाला माहितीच असेल, जो व्हिडिओ केलेला मी तोच घातला. हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल दीप्सवर. खूप खूप स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर. तर आजचा व्लॉग का उशिरा शूट केला, कारण आता वाजले आहेत 5:30, म्हणजे 5:45 झालीच आहे, अंधार पडलेला आहे. आणि मग स्वयंपाक पण पटापट करून घेतला, कारण बाहेर जायचं आहे. आज आहे क्रिसमस आणि फर्स्ट म्हणजे हॅपी क्रिसमस डे सगळ्यांना. आणि व्लॉग का उशिरा सुरू केला, कारण आज दुपारी अचानक तिकडून फोन आला. जे फ्रेंच डोअर करणार होते ना आमचे, त्यांचा फोन आला की त्याच्यात काही चेंजेस करायचे किंवा कसं करायचे, कोणती डिझाईन आहे तुमची. तर तेच बघण्यासाठी गेलो होतो. तर त्याच्यातच खूप टाइम गेला आमचा आज दुपारी. आणि त्याच्यानंतर इकडे आल्यावर खूप उशिरा जेवण झालं आमचं, म्हणजे 3-3:30 जेवण करण्यातच होऊन गेले कियारा त्यांना. तर खूपच उशीर झाला. नंतर म्हटलं जाऊ दे, आता आपल्याला संध्याकाळी जायचंच आहे बाहेर, कारण विहानला आणि कियाराने तर बघितलं नाही कधी, पण विहानला दरवर्षी आम्ही क्रिसमस असला की कॉलेज रोड किंवा मग सिटी सेंट्रल मॉल वगैरे तिथे नेतो, कारण क्रिसमस ट्री असतात तिथे वेगवेगळ्या. दरवर्षी भारी भारी डिझाईन्स म्हणजे तिथे केलेलं असतं, सगळं सजवलेलं असतं. तर सांता क्लॉज वगैरे त्यांना कसं लहान मुलांना बघण्याची खूपच उत्सुकता असते आणि त्यांना खूप छान वाटतं. तर तेच ह्या वर्षी कियाराला कळतं थोडंसं, त्या दोघांना घेऊन जाणार आहे थोड्या वेळाने. तर आता आम्ही रेडी होतो. विहानला त्यांना रेडी करते पटकन, आणि वैभव ते पण रेडी होत आहे मध्ये. सगळे आता मी पण रेडी होते मस्त. आणि स्वयंपाक झालेला आहे, कारण आज खूप गर्दी असेल हॉटेलमध्ये वगैरे, खूपच गर्दी असेल. तर त्याच्यामुळे काय आम्ही बाहेर जेवणार नाही. बघू, खाल्लंच तर मोमोज वगैरे खाऊ, पण नाही, शक्यता नाही, कारण बघण्यातच एवढा उशीर होऊन जातो, खूपच गर्दी असते तिथे दरवर्षी. तर मग मी स्वयंपाक लवकर करून घेतला, म्हणजे आलं का जेवायला. तर सिंपल मी दाल तडका, भात, पोळी केलेली आहे. तर तेच चालेल. आता मी पटापट रेडी होते आणि तुम्हाला माझा विंटर लुक दाखवते. चला. हाय. तर आज क्रिसमस आहे आणि सर्वप्रथम तुम्हाला हॅपी क्रिसमस. तर आज क्रिसमस असल्याने मग आम्ही चाललोय मुलांना घेऊन. आता कियाराला तर काहीच माहिती नाही क्रिसमसचं काय, पण विहानला माहिती, आम्ही दरवेळेस घेऊन जायचं त्याला कॉलेज
ते बघू शकता माझ्या मागे किती छान क्रिसमस ट्री लागलेला आहे आणि ह्या साईडला सगळे फोटोज क्लिक करताय आणि विहान आवडला तुला आणि इथे मस्त छान छान आणि फोटो क्लिक करण्यासाठी खुर्ची पण आहे तिथे तर आणि कियाला खूप घाबरते तर ती काही येत नाही कियाला आमच्यासोबत तर इथे किती छान दिसतंय वरतून वरच्या मजल्यावरून आणि खाली कसं एवढं दिसत म्हणजे एवढं आपल्याला कळत नाही की कसं डेकोरेशन केलेलं आहे. तर आम्हाला काम पण होतं डी-आय-वायमध्ये तिथे पण गेलो होतो आणि इथून वरतून बघत होतो इतकं छान डेकोरेशन दिसत होतं आणि दरवर्षी वेगवेगळं डेकोरेशन करतात ते. तर छान आहे बघण्यासाठी आणि त्याच्यानंतर निघालो की याला इतकी रडत होती बापरे! ती गर्दीला पाहून बहुतेक रडत असेल. तर खूपच त्रास देत होती. तर वैभव घेऊन तिला फिरत होते आणि खूपच गर्दी होती. म्हटलं आता निघायला हवं. तर त्यासाठी आम्ही चाललोच होतो आणि जाता-जाता परत एकदा तिथून गेलो. विहानची इच्छा की अजून बघायचं खालून नवीन-नवीन कॅरेक्टर वगैरे. तर त्यासाठी आम्ही परत तिथूनच गेलो. तर किती गर्दी आहे बापरे! आणि अजून थोड्या वेळाने खूप गर्दी वाढेल. आम्ही कसं लवकर गेलो ना, त्याच्यामुळे थोडीशी होती, पण हळू गर्दी वाढत होती. तर इथे किती छान कॅरेक्टर आहे. अ, सगळं काय लावलंय ते, तर छान दिसत होतं. म्हणजे सगळे फोटो क्लिक्स करत होते त्यांच्यासोबत. तर बापरे! खूपच गर्दी आहे आणि फोटो पण क्लिक करता येत नाही जास्त. तरी जेवढे झाले तेवढे वैभवने क्लिक केले आमचे, विहानचे आणि कियाला तर काही फोटो काढत नव्हती. तर तिचे कमी फोटो आहे, पण आमचे आम्ही काढले फोटो तिथे. तर किती छान डेकोरेशन केलेलं आहे.
तर चला आता घरी पण जावं लागेल कारण कियारा खूपच त्रास देते. तर फ्रेंड्स आता आम्ही चाललेलो आहे घरी. खूपच गर्दी आहे. तर कियारा पण खूप रडते. तर आता घरी जातो आणि मग घरी गेल्यानंतर बोलते. चला, तर आय होप तुम्हाला पण मज्जा आली असेल मस्त क्रिसमसची. तर छान होतं, खूप गर्दी. आणि इथे आहे विहान. कियारा खूपच रडते आज. नुसती वैभवला त्रास देते, बघू शकता इथे खूपच. तर आता घरी गेल्यानंतर बोलते. चला, बाय. हाय! तर आम्हाला येऊन अर्धा 1 तास झाला आणि आम्ही मस्त फ्रेश झालो, जेवण केलं, कियाराला जेवण दिलं, विहानला पण जेवण दिलं आणि त्याच्यानंतर मी सगळं किचन क्लीन करून घेतलं. बघू शकता इथे. सगळं क्लीन करून घेतलेलं आहे आणि चिमणी पण क्लीन करून घेतली आता. तर सगळं क्लीन करून घेतलं. म्हटलं दुसऱ्या दिवशी कसा खूप कंटाळा येतो ना बघून असं. जरी आपण दमून आलो आणि काहीच आवरलं नाही, आज आवरायचं नाही, ठीक आहे उद्या आवरू. पण मला तसं आवडत नाही. दुसऱ्या दिवशी मग मला खूप कंटाळा येतो बघून किचन. तर मला 1 वाजला रात्रीचा तरी मी आवरत बसते. आवरून सगळं मगच झोपेल, असं करते मी. तर मी आधी किचन आवरून घेतलं. म्हटलं मग नंतर तुमच्याशी बोलू. तर तुम्हाला कसं वाटलं ते क्रिसमस ट्री वगैरे सिटी सेंटर मॉलमध्ये? तर मला तर खूपच आवडलं. आय होप तुम्हाला पण आवडलं असेल. तर विहान आणि त्यांनी इतकी मज्जा केली मस्त. पण कियारा खूप घाबरत होती कारण तिला पहिल्यांदाच ती बघत होती सगळं. एवढी गर्दी किंवा ते कॅरेक्टर बनलेले वगैरे त्यांना बघूनच खूप घाबरत होती आणि खूप रडत होती. वैभवला इतका त्रास दिला बापरे! तर मग आम्ही काही थांबलो नाही तिच्यामुळे लगेच निघून आलो. तर लहान मुलं असले की खूपच म्हणजे अ, आपल्याला असं सांभाळून न्यावं लागतं पूर्ण गर्दीमध्ये किंवा मग खूपच लक्ष द्यावं लागतं. तर मग जास्त काही थांबलो नाही. जेवढं दाखवता आलं तुम्हाला तेवढं दाखवलं आणि आम्ही पण एन्जॉय केला, मस्त बघितलं सगळं आणि मुलांनी पण खूप एन्जॉय केला. तर आय होप तुम्हाला पण आवडला असेल. आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते नक्की मला कमेंट करून कळवा आणि आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते. आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि जे कोणी माझ्या चॅनलवर नवीन असतील आत्ता, तर त्यांनी पण प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय.